उंदीर बाळ आपल्या बिळात गाढ झोपी गेल्यानंतर उंदीराई खाण्याचं काही आणण्यासाठी बिळाबाहेर पडली होती. उंदीराई अजून 10 पावलंही पोचली नसेल तेवढ्यात उंदीर बाळाची झोप झाली. उंदीर बाळ झोपेतून उठून पाहतो तर काय, आई कुठेच दिसेना. त्याने बिळातून हळूच डोकं बाहेर काढलं. आई दिसते का, पण छे, आई काही दिसली नाही. उंदीर बाळ हळूहळू टुनटुन उड्या मारत बाहेर पडले. बिळाबाहेरचं जग उंदीर बाळाला मुळीच ओळखीचं नव्हतं. पण आई हवी होती म्हणून आईच्या शोधात बिळाबाहेरच्या जगात आईच्या शोधात निघाला. त्याला आपल्या बिळासमोर फुलाचे मोठे शेत दिसले. तो त्या शेतात तूर निघाला. त्याला खूप मजा वाटत होती. तो उंदीर बाळ बाहेरच्या जगाकडे कुतूहलाने बघत होता. शेतात फिरता फिरता त्याला आईला शोधण्याचा विसर पडला आणि तो दूर दूर पुढे चालत गेला. फुलांच्या शेतात त्याने एक एक फूल निरखून पाहिले. त्या फुलात मधमाशी गुणगुण करत बसली होती. उंदीर बाळाला मधमाशीला बघून नवल वाटलं की ती मधमाशी काय करते. फुलात बसून उंदीर बाळाने ते बघण्यासाठी चक्क फुलात तोंड घातलं. तेवढ्यात त्या मधमाशीने उंदीर बाळाच्या नाकावर झेप घेतली आणि जोरात डंक मारला. उंदीर बाळाच्या नाकावर उंदीर बाळाला कळवळून वेदना झाल्या. तो घाबरला. डंख केलेल्या जागी प्रचंड आग आणि ठणक लागली होती. उंदीर बाळ जोरजोरात रडू लागला. आईला हाका मारू लागला. फुलांच्या शेतात उड्या मारत दिसेल तिथून वाट काढीत पळत सुटला. पळून पळून दमला तरी त्याला आपलं घर काही दिसेना. उंदीर बाळाला घर दिसणार कसं? तो घराचा रस्ता विसरला होता. मात्र तो जास्तच घाबरला. मोठ्याने गळा काढू लागला. आईला हाका मारू लागला. उंदीराईने दुरूनच आपल्या उंदीर बाळाचा आवाज ओळखला. उंदीराई घाबरी हुबरी आवाजाच्या दिशेने पळत सुटली. कुठे आहेस माझ्या राजा, तू कुठे आहेस? उंदीर बाळाने हे आईचा आवाज ओळखला. तो आईच्या आवाजाच्या दिशेने धावत सुटला. लाडीकपणे धावत पळत सुटला, थेट आईच्या मिठीतच. आईनेही प्रेमाने जवळ घेतला. आईने त्याला मधमाशीने डंक केलेल्या नाकावर मायेने हात फिरवला. मग आई चक्क रागवली आणि ताकीद दिली, आता परत एकट्याने कुठेही जायचं नाही. बरं बाळा, तू अजून लहान आहेस. तू हरवला असता तर. मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टचा हा एपिसोड जर आपल्यास आवडला असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.